सत्याच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती चर्चगेट परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आलाय। कार्यकर्ते रेल्वेनं चर्चगेट रेल्वे स्थानकात पोहोचतायत। राज ठाकरे सुद्धा लोकलनंच प्रवास करत आज चर्चगेटला दाखल होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। पाहूया। महाविकास आघाडीच्या वतीनं आज मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा होतोय आणि हा मोर्चा आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर हा मोर्चासाठी जी मतचोरी झालेली आहे आणि या मतचोरीच्या विरोधात हा मोर्चा होतोय। आपण जर पाहिलं तर आता चर्चगेट रेल्वे स्टेशनमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी जे आहेत ती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। वेगळे वेगळे पोस्टर्स जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच आताच मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपल्याबरोबर मनसेचे पदाधिकारी आहेत, आपण बातचीत करत। पोलिसांचा बंदोबस्त आता वाढवायला सुरुवात झाली आहे, भीती वाटते सरकारला? बिलकुल नाही। जोपर्यंत ठाकरे बंधू या महाराष्ट्रात प्रत्येक नागरिकांसोबत आहे तर कुठली भीती आहे? आणि आम्ही काय चोर आहे का? आम्ही चोरीचं काम थोडे करत आहे। जे चोर आहे त्यांना आम्ही उघडकीस आणत आहे। आम्हाला कुठल्या गोष्टीची भीती आहे? पण पोलीस बंदोबस्त वाढवला, सरकारला भीती वाटते का आजच्या पोलिसांचं कर्तव्य पोलीस करत राहतील आणि सरकारचं कर्तव्य सरकार करत राहतील, पण आम्हाला यांना अख्खं उघडे करायचे आहेत कारण की यांनी मतं चोरून आलेलं सरकार आहे, बोगस सरकार आहे। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागर साम टीव्ही मुंबई।